नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण 1 चमचा तेलापासून हेल्दी, पौष्टिक अशी फ्लॉवरची चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे. 3 सुक्या बेडगी मिरची घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या, 3 छोटे कांदे, कोथिंबीर आणि अर्धं टोमॅटो घेतलेला आहे. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे फ्लॉवर मोठे मोठे असे कट केलेले आहेत. जास्त बारीक केले तर आपण फ्लॉवर शिजवून घेणार आहोत, तर फ्लॉवरचा गाळ होईल. त्यासाठी असे मोठे मोठे फ्लॉवरचे तुकडे करून घ्यायचे आणि आता 2 ते 3 पाण्याने आपण हा फ्लॉवर स्वच्छ धुवून घेणार आहोत. गॅसवर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ टाकून पाण्याला आपली थोडी उकळी आली किंवा उकळी यायला सुरुवात झाली की आपण ह्याच्यामध्ये फ्लॉवर टाकून घेऊया आणि ह्या हळदीच्या पाण्यात आपण फ्लॉवर शिजवून घेणार आहोत. एकदम मऊसूत असा हा फ्लॉवर शिजला गेला पाहिजे. फ्लॉवर शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. इथे मी कांदा घेतलेला आहे. कांद्याची आपण साल काढूया आणि कांदा कट करून घेणार आहोत. जास्त बारीकही कांदा कट करायचा नाही आहे. थोडा मोठाच आपण कांदा हा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपला कांदा कट करून झाला की आपण टमॅटो कट करून घेणार आहोत. टमॅटोच्या मी मोठ्या मोठ्याच फोडी करणार आहे. आता आपण कोथिंबीर कट करून घेऊया. आपले सर्व साहित्य कट करून झालेलं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये आपण सुक्या लाल मिरच्या आणि अर्धा चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. पोहे खाण्याच्या चमच्यानेच आपण तेल टाकत आहोत. लसूण पाकळ्या, जिरे टाकून 2 ते 3 मिनटं आपण ही मिरची आणि लसूण भाजून घेणार आहोत. ही लाल मिरची आणि लसूण भाजून झाला की आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्याच पॅनमध्ये आता आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा भाजत असताना मी यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे. आता आपण तेलाचा वापर करणार नाही आहे. कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि कांद्यामध्ये टोमॅटो आपण मिक्स करून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो मऊसर होण्यासाठी आपण इथं पाव चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं आपण हे कांदा आणि टोमॅटो वाफेवर शिजवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि कांदा एकदम मऊसर झालेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा कांदा आणि टोमॅटो 10 ते 15 मिनटं थंड करून घेणार आहोत. आपला फ्लॉवर देखील शिजला गेलेला आहे. मी तुम्हाला दाखवते. एकदम मऊसर असा हा शिजलेला आहे आणि मी तो आता चाळणीत काढून त्याचं पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहे आणि हा फ्लॉवर देखील 10 ते 15 मिनटं आपण थंड करून घेऊया. आपलं कांदा आणि टोमॅटो थंड झालेले आहेत. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि पावभाजीच्या मॅशरने मी हे टोमॅटो मॅश करून घेणार आहे. टोमॅटो आपले मॅश झालेले आहेत. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला फ्लॉवर टाकून घेऊया.
फ्लॉवर एकदम मऊसूत शिजला असल्यामुळे मी हा चमच्यानेच मॅश करून घेणार आहे. पावभाजीच्या मॅशरने खूप गाळ होईल. आपण छोटे छोटे असे तुकडे ठेवणार आहोत, जेणेकरून फ्लॉवरचे तुकडे दाताखाली आल्यावर छान लागतात. आणि त्याच्यामुळे आपण हे चमच्याने मॅश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लाल सुकी मिरची आणि लसूणचे मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण टाकून घेऊया. त्यामध्येच बारीक कट केलेली कोथिंबीर, आपण सुरुवातीला 2 वेळा मीठ टाकलेलं आहे, एक फ्लॉवर शिजताना आणि एक कांदा टोमॅटो बरोबर. आता ह्या चटणीची चव घ्यायची आणि त्यानंतरच आपण ह्याच्यात पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये ही चटणी आपण चपाती, पोळी, भाकरी किंवा डाळ भाताबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागते. 1 चमचा लिंबाचा रस आपण ह्या चटणीवर घालून घेऊया, म्हणजे ही चटणी आणखीन चटपटीत होईल. आणि एकदम हलक्या हाताने लिंबाचा रस मी या चटणीत मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली फ्लॉवरची चटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे. अगदी कमी तेलात हेल्दी आणि पौष्टिक.